सो डे 3 आज आहे श्रीजाचा बर्थडे. हॅपी बर्थडे श्रीजा. 28ला निघालो होतो तेव्हा होता श्रेयसचा बर्थडे. आज आहे श्रीजाचा बर्थडे. सो आम्ही आता आज फिरायला जाणार आहे. आज 3 मार्च आहे, चंद्रग्रहण आहे, त्यामुळं 6 स्पॉटच्या ऐवजी 2 ते 3च स्पॉट आज आम्ही बघणार आहे. सो आम्ही शिफ्ट केलेलं आहे आणि कालचा दिवस पूर्ण दर्शनासाठी गेला. फोन बराच वेळ हातात नव्हता आणि दर्शन खूप छान झालं. नंतर ना आम्ही जेवण केलं ॲज बघितलं तुम्ही. आणि आता आम्ही निघणार आहे फिरायला. सो आता कुठे कुठे फिरणार आहे तर तुम्ही बघा. सो आता आम्ही निघालो आहे आकाशगंगेला. जस्ट चहा घेतला, खूप छान होता चहा घेतला आणि आता मी निघालो आहे. मला एवढं सही वाटायला इथं, एवढं सही वाटायला लागलं आहे इथं. साधं पाणी सुद्धा सांडायचं म्हणलं ना एवढं लोक विचार करतात. मला आज कळलं. माझ्यातनं चहा सांडला आत्ता जस्ट आणि त्या काकांनी बघितलं आणि मला थोडं पाणी दिलं तर मला बरं वाटायला लागलं. मी पाणी शोधत होते इतका वेळ. हां बघा, माणसं पण चांगले आहेत, इथं शिस्त पण तेवढीच छान आहे आणि इथं एवढं सही आहे ना की असं पाणी सांडूच देत नाही. खूप पाणी असं सेव्ह करतात. अरे ते चहा सांडल्यावर घेतलं आता मी थोडं त्यांच्याकडनं, ते पण त्यांनी स्वतःहून दिलं मला. मी शोधत होती म्हणल्यानंतर ना. एक तर इथली लँग्वेज कळत नाही आहे. जी आमची ट्रान्सलेटर आहे ती खूप बिझी आहे. सो आता मी जस्ट फिरायला निघालो आहे. आता बघू नेक्स्ट ॲडव्हेंचर. 6च्या ऐवजी 2च स्पॉट कव्हर करणार आहे आज, कारण चंद्रग्रहण असल्यामुळं आमच्या घरच्यांनी पण फोन करून सांगितलं की रूममध्येच राहावा, बाहेर पडू नका जास्त. 2च स्पॉट बघा आणि उद्या तर लगेच खाली पण जायचं आहे. त्यामुळं ठीक आहे, चालत आहे. 2 तर 2 बघायला मिळालं ते नशीब. बघू. कधी पण लक्षात ठेवा, ॲज पर प्लॅन कधीच जसं आपण प्लॅन करतो तसं कधीच होत नाही. आता जिथं आम्ही निघालो होतो ते बंद आहे आणि आता मला दुसरीकडे जायचं आहे आणि आम्ही असं ट्रॅक पॅन्ट टी शर्टवर तर नाही जाऊ शकत. त्यामुळं आता चेंज करून जावं लागणार आहे. त्यासाठी आम्ही परत रूमला चाललो आहे आणि हे सगळं असं का चाललं मला माहिती नाही. पण जे काही चालू आहे ते खूपच ॲडव्हेंचरस आहे, कारण आल्यापासून काय ना काय ॲडव्हेंचर व्हायच लागलं आहे आमच्याबरोबर. आणि आल्यापासून आमच्या मनासारखं काहीच होत नाही आहे. बट तरी पण आम्ही एन्जॉय करतो आहे. तरी पण आम्ही ट्रिप कंटिन्यू केली आहे. कुठंच हार मानलेली नाही आहे. दर्शन घेताना हार मानली आहे ना, आता मानणार आहे. जिथं जाईल तिथं पटापटा दर्शन करून 2 वाजेपर्यंत आम्हाला परत रूमवर यायचं आहे, कारण 3पासून चंद्रग्रहण आहे. आणि घरून सतत फोन येत आहेत की बाहेर पडू नका, ग्रहणाच्या टाईमला राहा रूममध्येच राहावं म्हणून. आणि बघू, रात्रीचं तर काय अजून प्लॅन नाही आहे, पण बघू काय होतं. लेट्स सी. आता ना आम्ही आंघोळ करणार आहे. आम्ही आंघोळ केली नव्हती. आकाशगंगाला जिथं वॉटरफॉल होता तिथं आम्ही भिजणार होतो. सगळ्या प्लॅनची माती झालेली आहे ह्या ठिकाणी. ठीक आहे, हरकत नाही. काय करायचं आता आंघोळ करून परत जायचं. परत पूर्ण फिरायचं आणि 2च्या आत रिटर्न यावं लागेल आपल्याला, कारण परत आल्यानंतर आंघोळ पण करता येणार नाही. झाल्यावरच आंघोळ काय. मग काय श्रीजा बड्डेचा प्लॅन? मी खूप 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 आनंदित आहे, गोविंदापाशी आहे म्हणून. तुमची फॅमिली एकदम ग्रेट आहे. काही हो, थँक्यू सो मच. बर्थडेच्या वेळेला असं छान ट्रिप. खूप मस्त. थँक्यू माझ्या मम्मी पप्पांना पाठवले. थँक्यू तुम्हाला, तुम्ही आहे म्हणून मी. अरे असं काही नाही आहे. अरे आणि जर आमच्यासारख्या सर्वसामान्यांचा बड्डे असतो की झालं आला बड्डे, इंस्टाला स्टोरी टाकायची, म्हणजे स्टार्ट टाकलेल्यानं मेन्शन बॅक द्यायचं आणि नंतर परत काय असतं अजून रात्री केक, म्हणजे रात्री फॅमिली कॉलेजमध्ये सगळे फ्रेंड्स केक कट करायचं, आपले पैसे उडवायचे, त्यांना पार्टी द्यायची. असं असतं सर्वसामान्याचा बड्डे. हे बड्डे तुझा वेगळा आहे. तुझा आणि श्रेयस खूप 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 खुश आहे. श्रेयसचा येताना होता
आज श्रीजाचा आहे, उद्या आम्ही रिटर्न जाणार आहे. आणि सगळ्यात दुःखद खबर म्हणजे श्रीजाचा 5 तारखेला पेपर आहे, त्यामुळे तुला ऑल द बेस्ट. पण ते दुःख काय वाटेल ना, कारण की आजची जी खुशी आहे ना ते दुःख काय वाटेल तुझी ते पण आहे, ते उद्या ते तर आहेच, ते तर आहेच. पण त्यातल्या त्यात तुझी दिदी टॉपर आहे म्हणलं तर पण तिची वेगळी लाईन, माझी वेगळी लाईन. त्यांना आपण अभ्यासात हुशारी तर एकच ना आमची. काय कामाचं हुशारी वेगळे लाईन म्हणजे इथलं कुठलं लाईन काय म्हणून चालत नाही, हुशारी हुशारी असते शेवटी. सो बघू आता नेक्स्ट. सो श्रद्धाने सध्या माझं काम हलकं केलं, मला सेल्फी स्टिक देऊन, आणि आम्ही आता रेडी होऊन निघालोय. आता सध्या फक्त फिरायला चाललोय आणि 2 ते 3 स्पॉट पटकन कव्हर करायचे आणि त्यासाठी पटापट करायचं. चला काय कोण राहिलंय आता. आम्ही मगाशीच्या माणसाला विचारलं होतं गाडीसाठी, तो असायला पाहिजे. आणि गाडी केली आहे आणि आम्ही 3 स्पॉट कव्हर करणार आहे ते बघायला. आणि आता भूक लागली, मला पण द्या ना खायला. प्रॉब्लेम्स फेस करत करत आम्ही आता इथपर्यंत पोहोचलेलो आहे की जायचं प्लॅन तर ठरलेला, सगळं ठरलेलं होतं, पण सगळं बंद आहे. प्रॉब्लेम्स काही संपतच नाही. आल्यापासून ॲडव्हेंचर चालू आहे, निघाल्यापासून ॲडव्हेंचर. 1 तास ट्रेन लेट झाली पहिले, ते 1 महिना ॲडव्हेंचर होतं. त्याच्यानंतर ना प्रॉब्लेम सांग ना. पहिले ट्रेन लेट झाली, 1 नंतर ना जागा भेटली वगैरे, ओके थोडं पीसफुल वाटली. नंतर ना आम्ही पोचल्यानंतर ना रूम मिळत नव्हती लवकर, 7 तास रूमला गेले. जाऊ दे म्हणून गेले तर गेले. आणि मग त्यानंतर ना काय केलं, आम्ही रूम बसली, बॅगा टाकली आणि नंतर अर्धा 1 तास नुसतं फिर तरी पण आम्ही खूप खुश आहोत. जेवढा माकड होते त्याला का पाय पडले. वराला स्वामी आलेत म्हणून आपल्या रूम मध्ये घुसतायत रे. नाही बंद कर, हे येण्यासारखं चिरकू नका. वराला स्वामीचं दर्शन आम्ही केलं नाहीये अजून. सो आता वराला स्वामी एवढं चांगलं तयार होऊन काय करायला. वा फक्त फोटो आणि व्हिडिओ काढलेत, कारण सगळं बंद आहे, सगळं बंद आहे. आणि हा असा इतका राडा घातलाय आम्ही, आतमध्ये राडा आहे, इथं राडा पसारा आहे. पण सगळं कंप्लीट झाल्यानंतर सगळं आवरून शेवटी रात्री झोपून उद्या सकाळी परत कंप्लीट आहे सुट्टी आपली. दुःख होतं हे ऐकून, पण ठीक आहे, रियालिटी इज रियालिटी. वी एन्जॉय दिस. आज ॲक्च्युली चंद्रग्रहणामुळं सगळं बंद होतं, त्यामुळे आम्ही कुठंच नाही गेलो. त्यामुळे इथंच थांबावं लागलं. आणि हे दुपारपासून सगळ्यात तामझाम तसा ठेवू नये, फक्त त्या मंदिरापाशी जाऊन फोटोज काढण्यासाठी. त्यांना पण परत येतो आपल्याला माहीत नाही. सो कोण दिवसभरात 3 लुक चेंज केले नसतील. एक ट्रॅक पॅन्ट टी शर्टवरचा जो सकाळचा होता, मग नंतर ना एक म्हणजे कट कुर्ती आणि जीन्स घातलेलं फिरायला जायचं म्हणून, ते पण कॅन्सल झालं. त्यानंतर ना ही जे अजून स्टील आम्ही ठेवून आहे,
सो या फायनली उद्याचं कसं होतं आहे फिरायचं. पहाटे उठून लवकर जाऊन फिरून यायचं. सकाळी लवकर खाली जाऊन पद्मावती देवीचं दर्शन घ्यायचं आहे, त्यामुळं लवकर जावं लागेल. बघू, पूर्ण ट्रिप अनप्लॅन्ड होती. आता हे पुढचं कसं जाणार आहे उद्याचा दिवस माहिती नाही. डे 4th, द एंड ऑफ द ब्लॉग अँड एंड ऑफ द ट्रिप ऑल्सो. सो या आता जस्ट एक खूप सुंदर असं काही घडलंय. तर आता काय घडलंय सांग तू. एकदम भारी होतं. अरे काय घडलंय सांग. भारी होतं ते माहिती, काय भारी घडलं ते सांग. ऍक्च्युली खुशी के दिसको वा कचरा पण सापडले बघा किती खुश. थँक्यू. सो आता इथं खूप अमेझिंग असं काहीतरी घडलंय आणि आता अमेझिंग काहीतरी घडलंय श्रद्धा सांगितलं. आता आम्ही सगळेजण चालत येत होतो. हां मग आम्हाला एम्बॅरेसिंग वाटत होतं ना आम्ही एवढं रेडी होऊन आलो म्हणून. त्यानंतर तिथं स्टॅच्यूपाशी एक ट्रॅफिक अंकल होते. त्यांनी आम्हाला बघून एवढं सुंदर खूप सुंदर कमेंट केली आणि एवढं सुंदर कॉम्प्लिमेंट दिलं आहे. एवढं हंबल काइंड आणि बॉटम हार्टेड पर्सन होते ते. त्यांनी म्हणजे ఎంత చక్కగా ఎంత బ్యూటిఫుల్గా తెలుగు అమ్మాయిలాగా మీరందరూ రెడీ వస్తున్నారు, మీరందరూ ఏ క్లాస్, మీరందరూ సేమ్ క్లాస్. तुमच्याप्रमाणे मलाही काही कळलं नाही, बट सब टायटल म्हणजे तुम्ही सगळे किती सुंदर, किती छान तेलुगू मुलीसारखं रेडी होऊन आलात. हां एवढं सुंदर कमेंट. त्यांचं स्माईल बघूनच पहिली गोष्ट कमेंट एवढी सुंदर वाटली. बट स्टील वी लव दॅट. आणि असं रँडमली कोणी कमेंट देत नाही. आणि ह्याच्यावर एक लक्षात येते की इथली माणसं खरंच खूप चांगली आहेत, खूप छान आहेत स्वभावाने पण. सो खूप छान वाटलं आम्हाला. आम्ही खूप छान रेडी होऊन आलो आहे. आता इकडे इकडे मॅडम. रँडम My only put is on lip shameful Indian attire like ready, ready, ready all time. Yeah, 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 yeah. Hey, tak, negro savaria, negro savaria, mami mana dekh na tari, negro savaria. आम्ही तिथं जेवण करून आता निघालो आहे परत रूमवरती. साधारण 11:30 पावणे 12 वाजले आता. आणि आम्ही सध्या शॉपिंग करतो आहे. सगळ्या फ्रेंड्स म्हणजे जे आमच्याबरोबर जे ट्रिपला आले नाही त्यांच्यासाठी गिफ्ट्स घेतो आहे आम्ही ह्या ठिकाणी. आणि आता घेतले का चालू आहे शॉपिंग चालू आहे. बाहेरच खातो आहे. अन्नछत्रात एकच दिवस जेवण करायला गेलो होतो. एकच दिवस तिथं जेवलो आम्ही. आणि आता आम्ही शॉपिंग करतोय. सो या शॉपिंग खूप सुंदर इथं शॉपिंग करायला पण बरंच काय आहे. आणि खूप एन्जॉय पण करतोय, शॉपिंग पण करतो, एन्जॉय पण करतोय. सो डे 3 एंड होत आलाय. लुक हे पूर्ण शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. तर खूप काय मिळतं, सगळंच मिळतं. सो तुम्ही तुमच्या प्रियजनांसाठी, तुमच्या जवळच्या व्यक्तींसाठी इथून जाताना काहीतरी छान अशी आठवण नक्की घेऊन जावा. खूप छान पद्धतीने शॉपिंग अशी पार पडलेली आहे. तुम्ही जाताना नक्की तुमच्या जवळच्या व्यक्तींसाठी इथून काय ना काय तर घेऊन जावा. तुमची आठवण त्यांच्याजवळ राहिली पाहिजे. त्यासाठी नक्कीच तुम्ही काही ना काहीतरी शॉपिंग करून त्यांच्यासाठी घेऊन जावा. स्वतःसाठीही करा शॉपिंग. पहिलं प्रेम स्वतःवर करायचं आणि आपल्या प्रियजनांवर पण करायचंच जे जवळची माणसं आहेत. सो आता आम्ही निघालो आहे. आता घरी जाणार. घरी रूमला गफलत होती आहे बोलण्यामध्ये. रूमला जाणार आहे आता आम्ही. सो आता मी रूमला जाणार आणि झोपणार आहे मी. उद्याचं काय प्लॅन आहे काही माहिती नाही, पण बघू. गोविंदा गोविंदा. सो या इट्स
माझ्यासाठी फूड मॉर्निंग. मी हे 6 वर्षाखाली खाल्लं होतं. Actually माझ्या पायाला खूप खाणं एव्हरी पॉकेट्स अँड नॉट